तर आज आहे 49वा दिवस 1 वर्ष ब्रह्मचर्याचा. तर दररोजचं रुटीन फॉलो करत आज आपण एका नवीन पॉईंटवरती बोलूया. खूप सारे भाऊ आहेत जे मास्टरबेशन करते, ठीक आहे, आणि खूप जणाला मास्टरबेशन केल्यानंतर रिग्रेट पण होतं, अफसोस पण होतं, ठीक आहे. त्याला आता मराठीमध्ये मला शब्द आठवत नाही काय म्हणतात त्याला, तर ते होतं आणि खूप जणाला सोडायचं पण आहे. तर आजपासून तुम्ही याला सिरीजच म्हणू शकता. मी दररोज एक एक पॉईंट सांगेल आणि मी जे काय सांगतोय ना हे मी स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे. मी 8 महिने ब्रह्मचर्याचे पालन केलं, नंतर माझं तुटलं, आता पुन्हा फॉलो करते. तर मला माहित आहे तुम्ही कुठं चुकता, कुठं गलती करता, ठीक आहे. तर आजपासून मी दररोज एक पॉईंट सांगेल, मला पण काही अलग कंटेंट भेटेल आणि तुम्हाला पण दररोजचं काहीतरी नवीन बघायला भेटेल. तर सर्वात मेन, तुम्ही हे जे काही वाईट क्रिया, जे काही तुम्ही हे हस्तमैथून करता, तर याची सुरुवात कुठून होते माहिती आहे का? तुमच्या मनातल्या विचारापासून. तुम्ही स्टार्टिंगला वाईट विचार करता, तुमच्या मनामध्ये वाईट विचार येतो आणि तुम्ही त्याला पुन्हा अंमलात आणता, म्हणजे तुम्ही त्याला प्रॅक्टिकली करता. तर तुम्हाला ते मनात विचार न आणण्यासाठी एक सोल्युशन सांगतो. आता मला माहित नाही तुम्ही देवावर भरोसा करता, देवाला मानता का नाही हे मला माहित नाही, ते तुमच्यापाशी राहू द्या. पण एक सांगतो, तुम्हाला मनामध्ये जर वाईट विचार उद्देश नाही, तर तुम्हाला दिवसातून ऍटलीस्ट 24 मिनिट, ठीक आहे, कमीत कमी 24 मिनिट देवाचं नामजप करायचे. तुम्ही कोणत्या पण देवाला म्हणता, भगवान श्रीकृष्ण नाहीतर राधा नाहीतर श्रीराम, कोणाचं पण कंटिन्यू 24 मिनिट नामजप करायचं जेव्हा पण तुम्ही फ्री आहात तेव्हा. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा पण तुमच्या मनामध्ये वाईट विचार आले ना, तुमच्या काही मनामध्ये तुमच्या वाईट विचार चालते, तर तेव्हा तुम्ही एकदम नामजप सुरू करायचं, एकदम कंटिन्यू नाव घ्यायचं, देवाचं कंटिन्यू नाव घ्यायचं, त्या विचाराकडे फोकस न करता देवाच्या नावाकडे फोकस करायचं. तर हे जर तुम्ही केलं तर तुमच्या मनामध्ये वाईट विचार नाही येणार, तुमच्या विचारामध्ये शुद्धीकरण येईल आणि तुम्ही समोरची ती वाईट क्रिया नाही करणार. तर याच सोबत उद्या पुन्हा भेटूया. बोला राधे राधे.